आपण जी दृश्य पाहताय ती आहेत वन विभागाच्या फुलपाखरू उद्यानाची। ही अशी दुरावस्था या उद्यानाची झाली आहे। मे 2022 मध्ये ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या जागेत हे फुलपाखरू उद्यान उभारण्यात आलं। वनशक्तीतर्फे याचं आयोजन करण्यात आलं होतं। कांदळवन कक्षाचे मुख्य अप्पर प्रधान तसेच मुख्य वनसंरक्षक SV रामाराव यांनी या उद्यानाचं उद्घाटन केलं होतं। फुलपाखरांना येऊन बसण्यासाठी विविध रोपांची लागवड केली गेली। या उद्यानात येणाऱ्या विविध प्रजातीच्या फुलपाखरांची माहिती देणारा फलक देखील इथे लावण्यात आलाय। परंतु आता या उद्यानाची वाईट अवस्था झाली आहे। या परिक्षेत्रात STPचं म्हणजेच सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचं काम सुरू आहे। त्यामुळे जी मोठी वाहनं इथे साहित्य घेऊन येत आहेत त्यासाठी रस्ता वाढवण्याकरिता उद्यानाची जाळी उखडण्यात आली आहे। या उद्यानातील रोपं वाळत चालली आहेत। त्यामुळे या उद्यानात फुलपाखरं दिसतच नाहीत। अभयारण्यातील उद्यानाची अशी अवस्था होणं यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं? मुंबई महापालिका आपल्या प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यावर हे उद्यान पूर्ववत करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम पाटील, लोकमत मुंबई, भांडूप।